नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धेश्वर अशोक काशीद आपलं विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आपण महाराष्ट्र सेट सब्जेक्ट लॉ यासाठी मराठी मीडियममधून लेक्चर सिरीज या यूट्यूब चॅनलवर ऑर्गनाईज करत आहोत. त्यामधील पहिला सब्जेक्ट आहे टॉर्ट. तर टॉर्टमधील आपण आज एक कन्सेप्ट पाहणार आहोत, रिमोटनेस ऑफ डॅमेजेस. तर रिमोटनेस ऑफ डॅमेजेस म्हणजे काय असतं की समजा तुम्हाला एखादी इंजुरी झाली आणि त्या इंजुरीपासून दुसरी एखादी इंजुरी झाली किंवा दुसरं डॅमेज कॉज झालं, तर ते म्हणजे रिमोटनेस ऑफ डॅमेजेस. फॉर एक्झाम्पल, एका जणाने तुमचा पाय तोडला तर ती झाली पहिली इंजुरी, परंतु तुम्ही त्या पाय तोडल्यामुळे जॉबवर जाऊ शकत नाही, काम करू शकत नाही, अर्निंग होऊ शकत नाही तुमची. ते झालं दुसरं डॅमेज, म्हणजे रिमोटनेस ऑफ डॅमेजेस. लॉस और इंजुरी दॅट हॅज सफर्ड फ्रॉम अनफोर्सिन और अनयुज्युअल सर्कमस्टन्सेस. अनयुज्युअल किंवा अनफोर्सिन सर्कमस्टन्सेस मध्ये झालेल्या इंजुरी पासून दुसरी रिव्हर्स इंजुरी, ते म्हणजे रिमोटनेस ऑफ डॅमेजेस. तर त्यामध्ये दोन टेस्ट आहेत. त्यातली पहिली टेस्ट आहे टेस्ट ऑफ डायरेक्टनेस. तर ह्या टेस्ट ऑफ डायरेक्टनेस मध्ये काय आहे ते पाहणार आहोत. इफ अ रिझनेबल मॅन वुड हॅव फोरसीन एनी डॅमेज टू plaintiff as like to result from his act, then he is liable for all direct consequences of it suffered by plaintiff, whether a reasonable man would have foreseen or not. तर यामध्ये हे सांगितलं आहे की जर एखादा ऑर्डिनरी प्रुडन्स मॅन, रिझनेबल मॅन, ते डॅमेज करण्यापासून जर तो रोखू शकत होता आणि तशा कंडिशन मध्ये डॅमेज झालेला आहे, परंतु मग त्यामध्ये डबल डॅमेज झालेला किंवा रिजनेबल फॉरसाइट झालेले आहे, तर त्यावेळेस जर त्या डॅमेज पासून तो व्यक्ती तो नुकसानाला अँटिसिपेट करत होता, वाचू शकत होता किंवा वाचू शकत नव्हता, असं जरी असलं तरी सुद्धा त्याने जे डॅमेज कॉज केलं आहे त्यासाठी तो लायबल राहील. तर यासाठी लिडिंग केस लॉ आहेत स्मिथ वर्सेस लंडन अँड साऊथ वेस्टर्न रेल्वे. आणि दुसरी केस आहे, ही फेमस केस आहे, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे MS सेट 2023 मध्ये, री पॉलिमिस अँड फॉरेन्स व्हायटी अँड कंपनी केस. तर नेक्स्ट टेस्ट आहे टेस्ट ऑफ रिझनेबल फोर्सेबिलिटी. आपण पाहत आहोत रिमोटनेस ऑफ डॅमेजेस, त्यामधील सेकंड टेस्ट आहे टेस्ट ऑफ रिझनेबल फोर्सेबिलिटी. तर त्यामध्ये इसेन्शियल पॉइंट इन डिटरमाइनिंग लायबिलिटी फॉर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ wrongful act of negligence is whether the damage is of such a kind as a reasonable man would have foreseen. The damage is too remote if a reasonable man would not have foreseen it. तर यामध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या डिफेंडंटच्या निग्लिजंट ऍक्टमुळे प्लेंटिफला इजा पोचलेली आहे, तर त्यावेळेस जर अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये त्याची जी ऍक्ट आहे ते ऍक्ट रिझनेबल मॅन हा टाळू शकत होता आणि त्यापासून होणार इजा, डॅमेज रोखलं जाऊ शकत होतं, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या डॅमेजसाठी लायबल धरलं जाईल. आणि तर ते अशा कंडिशन मध्ये जर ते डॅमेज असं खूप रिमोट असेल की जर रिझनेबल मॅन ते टाळू शकत नसेल, तर त्यावेळेस ते असेल रिमोटनेस ऑफ डॅमेजेस. तर याचे केस लॉ आहेत, फेमस केस आहे वॉगन माउंट केस. वॉगन माउंट केस म्हणून ही फेमस केस आहे आणि त्याचं ओरिजिनल नाव आहे ओव्हरसीज टँक शिप वर्सेस मॉरिस डॉक अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड. तर हा होता रिमोटनेस ऑफ डॅमेजेस. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्ट्रिक्ट लायबिलिटी आणि ॲब्सोल्यूट लायबिलिटी हा कन्सेप्ट पाहणार आहोत. थँक्यू.